कोणत्याही देशाची खरी ताकद ही त्याच्या शिक्षण व्यवस्थेत असते. एज्युकेशन इज द बॅकबोन ऑफ ए नेशन. पण याच एज्युकेशन सिस्टम मध्ये, याच शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण काहीतरी हरवत चाललोय का, हा महत्वाचा प्रश्न नीती आयोगाने सादर केलेल्या अहवालाच्या माध्यमातून उद्भवताना दिसतोय. हे पिरामिड संकट काय आहे आणि 40% विद्यार्थी कशा पद्धतीने शाळांमधून गायब होत आहे, या सर्व प्रकरणाची, या अहवालाची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. सो हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. बघा, तुम्ही अशा पद्धतीचा पिरामिड बघितलेला असेल, ज्याचा बेस हा खूप ब्रॉड असतो आणि जसं जसं आपण वरती जातो तसा तो नॅरो डाऊन होत जातो. याचा दुसरा अर्थ काय, तर खाली जे तळाशी आहे किंवा बेस त्याचा जो आहे, तिथे आपल्याला बऱ्यापैकी शाळा पाहायला मिळतात, बऱ्यापैकी विद्यार्थी पाहायला मिळतात. पण जसं जसं आपण वरती चढत जातो तसं शाळांची संख्या, विद्यार्थ्यांची संख्या ही कमी होत जाते. आणि हेच मग भारताच्या शिक्षण व्यवस्थेवरचं एक नवं संकट आहे का, या अनुषंगाने सुद्धा चर्चा होऊ शकते. ही चर्चा आपण करूया. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे. मार्केटमध्ये अवेलेबल आहे, खरेदी करून घेऊ शकता. बघा, नीती आयोगाने हा अहवाल सादर केलेला आहे, ज्या अहवालाचं नाव आहे स्कूल एज्युकेशन सिस्टम इन इंडिया टेम्परल अनालिसिस अँड पॉलिसी रोड मॅप फॉर क्वालिटी एन्हान्समेंट. म्हणजे अर्थातच स्कूल एज्युकेशन सिस्टमला घेऊन हा अहवाल त्यांनी बनवलेला आहे. त्यामध्ये महत्वाची आकडेवारी दिलेली आहे आणि त्यामधून काही निष्कर्ष सुद्धा काढलेले आहेत. जेव्हा एखादा अशा पद्धतीचा कुठला अहवाल येतो, तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण बघत असतो, चर्चा करत असतो. पण या अहवालाला आपण उलट तपासणी करूया, मागून पुढे येऊया, जेणेकरून जास्त योग्य प्रमाणात आपल्याला हा अहवाल समजून येईल. ठीक आहे, मग सर्वात प्रथम आधी आपण या अहवालाचा निष्कर्ष बघूया की नेमकं या अहवालातून निष्कर्ष काय बाहेर आलेला आहे आणि कोणतं संकट आपल्याला दिसून येतं. हा अहवाल स्पष्ट करतो की भारताने प्राथमिक शिक्षणातील, बघा हा शब्द महत्वाचा आहे, प्राथमिक शिक्षणातील प्रवेश हे आव्हान मोठ्या प्रमाणात सोडवलेले असले. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे प्राथमिक शिक्षण हे खालच्या स्तरावर आपल्याला दिसून येतं, म्हणजे ज्याचा बेस ब्रॉड आहे. तरी पण मुख्य संकट काय आहे, मुख्य प्रॉब्लेम कुठं आलेले आहे, तर शिक्षणात टिकून राहणे. म्हणजे हा जो बेस कंटिन्युअस असायला पाहिजे होता तो कमी होताना दिसतोय, नॅरो डाऊन होताना दिसतोय. आणि मग हे सर्वात मोठं आपल्याला संकट दिसून येतं. तसंच काय की हे शिक्षण घेत असताना जे क्वालिटी एज्युकेशन आहे, जे गुणवत्तापूर्ण शिक्षण आहे, त्यामध्ये सुद्धा कुठेतरी मागे पडलेलं आहे. सोबतच शिकण्याचे वास्तविक जे परिणाम आहे, ज्या पद्धतीनं आपल्याला शिकवल्या जातं, पण त्याचे जे परिणाम आहेत, जे रिअल लाईफ मध्ये जे आपल्याला इम्प्लिमेंट करायचे असतात, सो त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला कुठेतरी अडचण आलेली या रिपोर्टच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे. आणि या पद्धतीची ही जी आव्हाने आहे ती अजूनही आपल्या समोर आहे. शाळेमधील ड्रॉप आउट रेट असेल तो सुद्धा आता वाढलेला दिसतोय. सो हे सर्व या अहवालातून निष्कर्ष आपल्याला घेता येतात. मग आता अजून आपण मागून पुढे येत असताना दुसरं काय आहे की एखादा रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर मग आव्हाने शेवटीला सांगितले जातात. आव्हाने आपण आधी बघून घेऊया. आव्हाने काय आहे, तर सर्वात महत्वाचं सरकारी शाळांवरील घटता विश्वास. हा विश्वास कशा पद्धतीने घटलेला, याची आकडेवारी नेमकी काय हे समोर तुम्हाला रिपोर्टमध्ये येणार आहे आणि याचे आकडे सुद्धा तुम्हाला चक्रावणारे असणार आहेत. बघा, दुसरं काय की माध्यमिक स्तरावरील वाढती ड्रॉपआउटची जी समस्या आहे ते सुद्धा या अहवालातून बाहेर आलेली आहे. जवळपास 10 पैकी 4 विद्यार्थी हे शाळा सोडून जातात आणि हा 40%चा आपल्याला त्या ठिकाणी दर पाहायला मिळतो. सो ही मोठी बाब आहे. ठीक आहे, गणित आणि वाचनातील शिकण्याची जी दरी आहे, म्हणजे इव्हन 5वी ते 8वीतल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्गाचं सुद्धा वाचता येत नाही आणि मग विद्यार्थी पुढे पुढे ढकलत तर जातात, पण हा जो मेन प्रॉब्लेम आहे तो कुठेतरी मागं पडलेला दिसून येतो. सोबतच काय की डिजिटल असमानता असेल, सगळीकडे डिजिटल इंडिया सुरू आहे, डिजिटल क्लासरूम सुरू आहेत, पण तरीही ही असमानता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. आणि विशेष महत्वाचं म्हणजे जे प्रवाहाच्या मागे राहिलेले लोक आहेत, जे प्रवाहाच्या मागे राहिलेले विद्यार्थी आहेत, एसटी विद्यार्थी किंवा स्थलांतरित झालेले लोक आहेत, त्यांची जी मुले आहेत आणि त्यांना विशेष गरजा पुरवणं आवश्यक आहे आणि त्यामधील विद्यार्थ्यांवर असमान परिणाम झालेला दिसून येतो. आणि ही सगळी आव्हाने आता आपल्याला सोडवायची आहे. ही सगळी आव्हाने उभी राहिलेली आहेत.
आता आपण मुख्य विषयाला सुरुवात करूया, ज्याची आकडेवारी आपल्याला म्हणजे बऱ्यापैकी ही इमेज जी आहे ती क्लिअर करून देईल. बघा, सर्वप्रथम प्रवेश आणि नाव नोंदणी. प्राथमिक स्तरावर जवळपास सार्वत्रिक प्रवेश, ठीक आहे, म्हणजे प्रवेशासंबंधित जर आपण बघितलं, प्राथमिक जो ग्रॉस एनरोलमेंट रेशो आहे तो 90% आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे 100 मुलं जर असेल तर 90 विद्यार्थी त्या ठिकाणी एनरोल होतात. हे झालं आपलं 1 ते 5 संदर्भात, म्हणजे वर्ग 1 ते 5 मध्ये. दुसरं जर आपण पुढे बघितलं तर उच्च प्राथमिक मध्ये हा जो आहे तो थोडासा आपल्याला घटलेला दिसतो. म्हणजे जे 90 विद्यार्थी ऍडमिशन घेत होते त्यामध्ये कुठेतरी आपल्याला कमतरता. याचाच अर्थ काय की काही विद्यार्थी हे शाळा सोडून गेलेले असतील. ठीक आहे. अजून जर आपण पुढे आलं तर पुढच्या स्तरांवर अजून आपल्याला घसरण झालेली दिसते. मग याचाच अर्थ काय तर 100 विद्यार्थी जे होते तर 100 पैकी 78 विद्यार्थीच या ठिकाणी माध्यमिक स्तरावर गेलेले दिसतात. बघा, कुठे 90चा आकडा आणि कुठे मग हा 78चा आकडा. त्याच समोर उच्च माध्यमिक मध्ये जर आपण गेलं तर तो आकडा आपल्याला 58.4% दिसून येतो. म्हणजे हे सातत्यानं आपल्याला इथे घसरण दिसून आलेली आहे. याचाच अर्थ विद्यार्थी शिक्षण घेत नाही का भारतातल्या, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा होतो. बरोबर. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात टिकून ठेवण्याचे हे एक मोठं आव्हान स्पष्ट होतं, जे या आकडेवारीमधून आपल्याला दिसून येत आहे. आणि त्यासोबतच ज्या सरकारी शाळा आहे त्याचा प्रवेश सुद्धा घटलेला आहे आणि तो आकडा आता 49%च्या आसपास आपल्याला दिसून येतो. 49.24. ठीक आहे. सो हा सुद्धा एक महत्वाचा डेटा आहे. याचाच दुसरा अर्थ काय की खाजगी ज्या शाळा आहेत तिकडे लोकांची पसंती वाढलेली आहे आणि गव्हर्नमेंट शाळा या कुठेतरी मागे पडत चाललेल्या आहे. येते लक्षामध्ये. सो हे सुद्धा एक महत्वाचं चॅलेंज आहे. दुसरं बघा, दुसरी आकडेवारी अजून काय सांगते, या आकडेवारीमधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत आहे. आकडेवारी नेहमीच संभ्रमात टाकणारी किंवा आपल्याला इंटरेस्ट जनरेट काय म्हणते आवड निर्माण न करणारी अशा पद्धतीची राहत नाही. कुठली कुठली आकडेवारी ही आपल्याला एकदम क्लिअर पिक्चर सुद्धा दाखवून देते. दुसरं काय की पायाभूत सुविधा. तुम्हाला माहित आहे की बऱ्याचशा गव्हर्नमेंट शाळा किंवा अजून कोणत्या शाळा असू दे तिथली व्यवस्था तुम्हाला माहित आहे. तरी पण आकडेवारीमध्ये काय सांगितलेलं आहे की 91.9% शाळांमध्ये वीज सुविधा आहे. ओके, ठीक आहे. 94% शाळांमध्ये मुलींसाठी शौचालय आहे. बरं, शौचालय जरी असतील तर मग ते किती साफ आहे, तिथे योग्य पाणी व्यवस्था आहे की नाही, हायजीन मेंटेन होतं की नाही, हे प्रश्न अजूनही तसेच अनुत्तरित राहतात. 64.7% शाळांमध्ये संगणक आहे. मग बाकीचे जे उरलेला आकडा आहे म्हणजे 100 पैकी 64 शाळांमध्येच तुम्हाला हे संगणक दिसून येते. आता जे युग आहे, जे जग आहे ते डिजिटल युग आहे आणि हा आकडा तसा म्हणजे कमीच आपल्याला दिसून येतो. सोबत 63% शाळांमध्ये इंटरनेट आहे. पण प्रॉब्लेम शेवटी तोच आहे, हे संगणक विद्यार्थी हाताळत असतील का, इंटरनेटची सुविधा त्यांना मिळत असेल का. त्यानंतर काय की 30.6% शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम आहे आणि हा सर्वात कमी आकडा आपल्याला दिसून येतो. म्हणजे याच आकडेवारीतून एक अजून दिसून येतं की बरोबरीचा जो मोका आहे तो सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला सारख्या पद्धतीने दिसून येत नाही. ठीक आहे. पुढे बघा, तरीही अनेक शाळांमध्ये ही जरी आकडेवारी थोडीशी सॅटिस्फाईंग असली, ऍक्च्युअली सॅटिस्फाईंग करणारी नाहीच आहे. ठीक आहे. तरीही विज्ञान प्रयोगशाळा असतील, वाचनालय असतील आणि विशेष गरजांच्या विद्यार्थ्यांसाठीच्या ज्या सुविधा असतील त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमतरता दिसून येते. सो या पायाभूत सुविधाच्या अनुषंगाने आकडेवारी आलेली आहे. मग अजून महत्वाचं काय की जे शिकण्याचे परिणाम आहेत याला धरून काय सांगितलेलं आहे तर कोविड नंतर मूलभूत साक्षरता आणि गणितीय कौशल्यात काही सुधारणा दिसल्या, काही. ठीक आहे. अधिक नाही. गणिताचे प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगणार आहे, त्याची आकडेवारी देणार आहे. मात्र गणित आणि उच्चस्तरीय विश्लेषणात्मक जी विचार क्षमता आहे, जे क्रिटिकल अनालिसिस, क्रिटिकल थिंकिंग आहे ते अजूनही कमकुवत आहे. ते अजूनही डेव्हलप झालेलं नाही. जर 8व्या वर्गातला विद्यार्थी असेल तर त्याला अजूनही 45 म्हणजे 100 45 विद्यार्थीच गणित सॉल्व्ह करू शकतात. म्हणजे उरलेले जे 55 विद्यार्थी आहेत त्यांना अजूनही गणिता संबंधितचे जे स्किल आहे त्यामध्ये ते अजूनही कुठेतरी मागे पडलेले दिसून येतात. येते लक्षामध्ये. सो हा एक महत्वाचा आकडा आहे. पुढे बघा, एसर नावाची जी संस्था आहे जी हा शिक्षणाचा जो अहवाल सादर करत असते त्या अहवालानुसार काय म्हटलेलं आहे की ग्रामीण भागातील किंवा ग्रामीण भारतातील जवळपास 50% विद्यार्थी जे आहे ते 5वीतील जर विद्यार्थी असेल तर त्यांना दुसऱ्या वर्गाचं वाचन सुद्धा
करता येत नाही. आणि मग शिक्षण जरी किंवा हा एनरोलमेंट रेशो जरी खूप मोठ्या प्रमाणात दिसत असला तरी शिक्षणाचे परिणाम त्या ठिकाणी आपल्याला जाणवून येतात. 2014ची जर आकडेवारी बघितली सो ती आपल्याला 74.4%, ठीक आहे, 74.4%च्या आसपास कशामध्ये, वाचनामध्ये, म्हणजे 8व्या वर्गातला विद्यार्थी, 8व्या वर्गातल्या विद्यार्थ्याला जर दुसरीचं वाचन करायचं असेल तर फक्त 74 विद्यार्थी 100 पैकी वाचत होते. पण 2024 मध्ये जर आपण बघितलं तर हा आकडा आपल्याला 71% आलेला दिसतो. म्हणजे अजून याच्यात कमतरता झालेली आहे. मग आपण शिक्षण घेत आहोत का, किंवा एनरोलमेंट करत आहोत पण योग्य पद्धतीने शिक्षण घेत आहोत का, आपल्याला जर वाचता लिहिताच येत नसेल, गणित सॉल्व्ह करता येत नसेल तर ही सुद्धा एक महत्वाची बाब त्या ठिकाणी दिसून येते, महत्वाचं आव्हान दिसून येते. मग जे संरचनात्मक समस्या आहे, संरचना म्हणजे जसं आपण सुरुवातीला मी तुम्हाला पिरॅमिड स्ट्रक्चर दाखवलं इंडियन एज्युकेशन सिस्टमचं, सो ही शिक्षण व्यवस्था पिरॅमिड स्वरूपाची दिसून येते, हे या अहवालात सांगितलेलं आहे. बघा खालचा जो स्तर आहे किंवा जो त्याचा बेस आहे त्यामध्ये 7.3 लाख प्राथमिक शाळा दिसून येतात. शाळेचा आकडा मोठा आहे आणि उच्च माध्यमिक शाळेमध्ये जर मग आपण हा आकडा बघितला तर तो आकडा आपल्याला 1.64 लाखात एवढाच दिसून येतो. याचाच अर्थ काय की शाळा सरळ सरळ कमी झालेल्या आहे. मग हे जे विद्यार्थी बाहेर निघालेले आहेत ते कुठेतरी ड्रॉप आउट होतात, मागे पडतात, शाळा शिकत नाही, दुसऱ्या कुठल्या तरी वेगळ्या वर्णाला गेलेले दिसतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील जे सातत्य आहे, जी कंटिन्युटी आहे ती तुटून जाते. येते लक्षामध्ये 1/3 पेक्षा जास्त शाळांमध्ये 50 पेक्षा कमी विद्यार्थी आहे, 1/3 शाळांमध्ये, ठीक आहे. पुढे काय आहे, ज्यामुळे संसाधन व्यवस्थापन आणि शिक्षकाची नेमणूक कठीण होते. ऑलरेडी शिक्षकाला भरपूर साऱ्या ड्युट्या लागलेल्या असतात. कुठे बऱ्याचशा शाळेमध्ये विद्यार्थी असतात तर शिक्षक नसतात, शिक्षक असतात तर विद्यार्थी नसतात. हे स्टील प्रॉब्लेम आपण अजूनही आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये फेस करतो आहे, ठीक आहे. सो या पद्धतीच्या काही महत्वाच्या समस्या या रिपोर्टच्या अनुषंगाने बाहेर आलेल्या आहेत. मग याच अनुषंगाने त्यांनी काहीतरी शिफारशी सुद्धा सुचवलेल्या आहेत. मग या शिफारशी काय आहेत तर प्रणालीगत सुधारणा आणि शैक्षणिक सुधारणा. सो अशा पद्धतीच्या काही सुधारणा सुचवलेल्या आहेत, ह्या आपण फास्ट मध्ये बघून घेऊया. ज्यामध्ये कंपोजिट स्कूल्स असेल, म्हणजे प्रत्येक जे वर्ग आहे ते एका ठिकाणी आणून त्या पद्धतीची व्यवस्था उभी करणं. सोबत काय पायाभूत सुविधेला बळकटीकरण, गव्हर्नन्स मध्ये रिफॉर्म आणणं. गव्हर्नमेंटच्या शाळा बघा त्यामध्ये 49% आपण आकडा बघितलेला होता, कारण सगळे विद्यार्थी प्रायव्हेट स्कूलला शिफ्ट होत येते. त्यानंतर डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स की त्या अनुषंगाने काय काम करता येईल आपल्याला, अशा पद्धतीने आपण एखादी टीम बनवून शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करूया. टीचर्सची डेव्हलपमेंट असू दे, डिजिटल अँड ब्रॉडकास्टिंग लर्निंग. त्यानंतर इक्विटी अँड इन्क्लुजन, हे याच्यासाठी महत्वाचं आहे की जे ST किंवा इतर जे मागासवर्गीय असतात, हे जे प्रवाहाच्या मागं पडलेले किंवा वंचित समुदायांमधील जे विद्यार्थी आहेत ते मागे पडलेले जातात, त्यांना इन्क्लुझिव्ह किंवा त्यांना सर्वसमावेशक पद्धतीनं स्वरूपानं त्यांचं इन्क्लुजन व्हायला पाहिजे, या पद्धतीचं सुद्धा सुधारणा सांगितलेल्या आहे. सोबतच स्कूल मॅनेजमेंट कमिटी असायला पाहिजे, जेणेकरून योग्य पद्धतीने आपल्याला हे इश्यू जे आहे ते हँडल करता येईल. शैक्षणिक सुधारणामध्ये काय सुधारणा सांगितलेल्या आहे, पेडॉगॉजी जी आहे किंवा असेसमेंट सिस्टम जे आहे त्यावर सुद्धा काय म्हणता येईल या अहवालामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. घोकमपट्टीऐवजी कौशल्य आधारित शिक्षण आणि मूल्यांकन व्यवस्था निर्माण व्हावी, तयार व्हावी. होलिस्टिक एज्युकेशन अँड वेलबिंग, म्हणजेच मानसिक आरोग्य आणि शारीरिक शिक्षण आणि सामाजिक भावनिक शिक्षणाचा समावेश करण्यात यावा. सोबतच वोकेशनल ट्रेनिंग असू दे, वोकेशनल एज्युकेशन असू दे, ज्याला आपण कौशल्याधारित शिक्षण म्हणतो, आणि अंगणवाडी आणि प्राथमिक शाळांमधील समन्वय वाढवणे किंवा AI इंटिग्रेशन, कारण जमाना सुद्धा AIचा आलेला आहे. सो या पद्धतीनं सुधारणा सुचवलेल्या आहेत. पण मुख्य प्रॉब्लेम हे अजूनही मागा आहे, जो ड्रॉप आउट आहे, 10 पैकी 4 विद्यार्थी बाहेर पडतात, ही खूप एक चिंतेची बाब आहे. आय होप तुम्हाला हा टॉपिक समजला असेल आणि भारतापुढे कोणतं संकट उभारलेलं आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये, एज्युकेशन सिस्टीम मध्ये तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्या अनुषंगाने एक प्रश्न बघून घेऊया, खालीलपैकी कोणती बाब अहवालात शिक्षण व्यवस्थेतील पिरॅमिड स्ट्रक्चर म्हणून नमूद केलेली आहे. तुम्हाला ऑप्शन्स बघायचे आहे आणि उत्तर कॉमेंट सेक्शनला द्यायचं आहे. तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही जॉईन केलेली आहे, लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपयात इतक्या माफक स्वरूपात तुम्हाला अवेलेबल असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. यामध्ये काय असणार आहे, प्रिलिम्स प्लस मेन्स, सर्वात महत्वाचं लाईफ टाइम व्हॅलिडिटी तुमच्यासाठी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स, एनसीईआरटी कव्हरेज, टेस्ट सिरीज, स्टडी नोट्स,
आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आणि PYQ अनालिसिस सोबत 1-to-1 मेंटरशिप सुद्धा अवेलेबल असणार आहे. तुम्हाला बॅचची किंमत जास्त वाटतच असेल तर तुम्ही माझा कुपन कोड यूज करू शकता, प्रतीक सर म्हणून. योग्य ते डिस्काउंट मिळेल. अधिक माहितीसाठी मी माझा पर्सनल नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्ही निसंकोचपणे तुम्हाला जर सिलेबस लागत असेल, काही गायडन्स हवं असेल, मला कॉल किंवा मेसेज करू शकता. एवनाइस ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय इन नोट्स, एनसीईआरटी आणि स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, अजूनही बऱ्याच गोष्टी असतील. पीडीएफ स्वरूपात नोट्स हवे असतील तर एवनाइसचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे. हा QR कोड स्कॅन करायचा आहे. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला वेबसाईट आणि ऑफिशियल नंबर सुद्धा देत आहात. तुम्ही निश्चितपणे कॉन्टॅक्ट करू शकता. आय होप तुम्हाला हा टॉपिक योग्य रीतीने समजला असेल. सध्या इथेच थांबूया, पुढे भेटूया पुन्हा एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.